9 तारखेला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुण खून करण्यात आला। हे प्रकरण आता रोज नवीन वळण घेत आहे। मुंडेंचे जवळचे त्यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचं नाव या हत्या प्रकरणामध्ये वारंवार घेतलं जातंय। वाल्मिक कराडच या हत्या प्रकरणाचा मेन मास्टरमाइंड, मेन आका असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात होतोय। वाल्मिक कराड सध्या फरार असून त्यांच्या अटकेची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरतीये। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं कनेक्शन दाखवणारी आणखी एक बाब आता समोर आली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी नेमक्या कशा प्रकारे वाढू शकतात, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत, यात काही शंकाच नाही, असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंच्या अडचणी आता याच वाल्मिक कराडांमुळे वाढण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड यांच्यासोबत धनंजय मुंडेंचे जमिनीचे व्यवहार असल्याचं आता समोर आलंय। कंपन्यांमध्ये या दोघांची कशा प्रकारे भागीदारी होती या संदर्भात आम्ही काल व्हिडिओ केला होता। आता या दोघांची एकत्र जमीन असल्याचे कागदपत्र समोर आले आहेत। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावावर एकत्र जमीन आहे। सातबाऱ्यावर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांची नावं सुद्धा दिसतात। दोघांचे आर्थिक संबंध असल्याचं यावरून समोर आलेलं आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातबाऱ्याचे डॉक्युमेंट शेअर करत मुंडेंवर गंभीर आरोप केलेत। ट्विटमध्ये त्या म्हणतात, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन, हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे यांचे धडधडीत पुरावे। कंपनी एकत्र, जमीन एकत्र। जगमित्र शुगर्सचे 6 सातबारे मी डिजिटली डाउनलोड केलेत। 3554 गुंठे जमीन म्हणजेच 88 एकर 34 गुंठे जमीन, असं म्हणत अंजली दमान यांनी सातबाऱ्याचे हे डॉक्युमेंट शेअर केलेले आहेत। 88 एकर ही सगळी जमीन असून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंची नावं सातबाऱ्यावर दिसत आहेत। जगमित्र शुगर्स कारखान्यात सुद्धा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंची आर्थिक भागीदारी असल्याचं समोर आलेलं आहे। गेल्या वर्षी याच कारखान्यावरून फसवणुकी संदर्भामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता। वाल्मिक कराड बीड संतोष हत्या प्रकरणामध्ये मेन मास्टरमाइंड असल्याचा आरोप सध्या होतोय। वाल्मिक कराडचं परळीतील अनेक गुन्ह्यांमध्ये यापूर्वीही कनेक्शन समोर आलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जातंय। 2019 ला धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर मुंडेंच्या सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन वाल्मिक कराड करायचे। वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही, असं स्वतः पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या। सोशल मीडियावर या दोघांचे फोटो तर व्हायरल होतच आहेत। त्याचबरोबर आता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंची कंपन्या, बिझनेसमध्ये देखील भागीदारी समोर आलेली आहे। यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणी कशा प्रकारे वाढू शकतात, वाल्मिक कराड पोलिसांना अजून सापडत नेमकं का नाहीये, वाल्मिक कराडवर नेमका कुणाचा वरद हस्त आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कधी सापडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।